नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचा आजचा दिवस खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आजचा व्लॉग तेच रोजची कामं, अजून काय वेगळं, माझं काय. प्रत्येक गृहिणीचं हेच रुटीन, हीच कामं. घरातल्यांना चहा देणं, मग नाश्ता बनवणं, मग जेवणाच्या तयारीला लागणं, अजून बाकीची कामं आहेतच. झाडू, फरशी, भांडी, कपडे ही झाली मोठी कामं. बारीक सारीक तर हिशोबच नसतो. हो ना, तुमचंही माझ्यासारखंच रुटीन असेल. जवळपास सगळ्यांचंच हेच रुटीन असतं. मग तुम्ही कधी विचार केलात? तीच कामं, तेच रुटीन, पण तरीही शेजारणीचं लवकर आवरतं. पण आपल्याला दुपार कधी होते हेच समजत नाही. मग उगीचच आपलं मात्र चाललेलं असतं. बाई काम करून कंटाळा आला, किती आवरते, सकाळपासून अजून आवरतच नाही. थकवा येतो, काम नको वाटतात. पण तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला, असं का? नसेलच नक्की. पण तरीही मी उत्तर देते आज. कामं तीच असून देखील शेजारणीच्या टाईमला आपलं का आवरत नाही माहीत आहे? कारण आपण टंगळ-मंगळ करत काम करत असतो. नाहीतर कुठलं काम अगोदर करायचं, कुठलं नंतर हे समजत नाही. मग गोंधळ उडतो आणि झालेलं काम देखील कधी-कधी बिघडून जातं. होय की नाही? नाहीतर मग हेही कारण सगळी कामं एकाच टायमिंगला व्हावी असा अट्टास असतो. आपल्याला काम करताना फोन देखील वापरायचा असतो. मग हिचा फोन, तिचा फोन झालं. मग अर्ध्या तासाच्या कामाला तास कधी जातो आपल्याला समजत नाही. आणि मग आपण म्हणतो, बाई लय काम. बाई तुलाच कामं जास्त नाहीत, सगळ्या बायांना जास्तच कामं असतात. तू पटापट आवरत नाहीस, तुझ्या कामात नीटनेटकेपणा नाही, तुझा गोंधळ उडतो. कारण कुठल्या कामाला पहिला प्राधान्य द्यायचं हेच तुला समजत नाही. तू नियोजन नीट करत नाहीस, त्यामुळं कंटाळतेस, थकवा येतो, तब्येत बिघडते, फ्रेश राहत नाहीस. असं होऊ नये असं वाटत असेल तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघ. हे बघा, हल्ली तर सकाळी लवकरच उठावं लागतं, कारण मुलांच्या शाळा पण लवकर असतात. त्यामुळे वेळेपर्यंत झोपून चालतच नाही. त्यामुळे बरोबर टायमिंगलाच उठायचं. तुम्हाला शक्य नसेल, गजर लावा. पहिल्यांदा गजर लावावा लागतो, नंतर हळूहळू सवय होऊन जाते आणि गजरच्या अगोदरच आपल्याला जाग येते. कारण जबाबदारी असते, वेळेवर टायमिंगवर सगळं आवरायचं असतं. त्यामुळे वेळेपर्यंत कधी अंथरुणात पडायचं नाही. कारण इथं वेळ झाला की मग सगळ्या कामानं जलद गतीनं सगळी पटापटा कामं आवरायला लागतात. त्यामुळे सगळा गोंधळ उडून जातो. उठलं की पहिल्यांदा आपल्याला जे महत्त्वाचं काम असेल, पोरांचा टिफिन, मग चपाती भाजी त्यांना बनवून द्यायची असेल, त्यांना छोट्याशा सुट्टीसाठी काहीतरी छोटासा नाश्ता वगैरे बनवायचा असेल, तर ती कामं पहिल्यांदा करून घ्यायचं. नाहीतर उठल्यानंतर बाबा हे करायचं, हे शास्त्र असतं. शास्त्र-बिस्त्र सगळं खड्ड्यात घालवायचं. कारण आपल्याला सगळ्यांसाठी झटत आपल्याला स्वतःसाठी पण जगायचं असतं. स्वतःसाठी पण 4 दिवस सुखाचे जावो ह्याचा प्रयत्न करायचा असतो. त्यामुळे हे पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर हे शास्त्राप्रमाणे करायचं. मग ते करायचं नाही. आपल्याला ज्या कामांना महत्त्व असतं, जे काम पहिल्यांदा करणं गरजेचं असतं ना, ते करायचं. आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय केलं, मटकी काल सकाळी भिजत घातली होती. रात्री पाणी काढून ठेवलं, पण सकाळी कधी इतके म्हणावे तसे मोड आले नव्हते. पण उसळ म्हटलं की पोरं आवडीनं खातात, बाकीच्या भाज्या इतक्या आवडीनं खात नाहीत. त्यामुळे म्हटलं मटकीची उसळ करायची. थोडेसे मोड आलेले ते तसेच मी पहिल्यांदा फोडणीला टाकलं, कांदा टोमॅटो वगैरे चिरून. ते फोडणीला टाकल्यानंतर चपातीला पीठ मळून घेतलं. ते घेतल्यानंतर मग माझं थोडंफार आवरलं. मग चहा मला सकाळी लागतो. मग अर्धा कप चहा करून घेतला. मग अंडी लावलीत. कारण सकाळी आमच्यात पोहे, उपीट पोरं खायला बघत नाहीत. पोरांना फारसं आवडत नाहीत. म्हणून अंडी उकडत लावली, थोडंफार खाऊन जाईल. माझं बारकं पोरगं तर सकाळी काहीच खायला होत नाही त्याला. फक्त चहा लागतो. मनात विचार केला, खाल्लं तर खाऊन जाईल, नाही तर मग डब्यातून देईल. थोडीफार अशी छोटी 10 मिनिटाची सुट्टी असते, त्यावेळी तो खाऊन जाईल. अंडं उकडल्यानंतर त्याचं साल काढून घेतलं. पहिल्यांदा चपात्या करून घेतल्या. चपात्या डब्याच्या करताना मी माझ्या घरातल्यांना जेवढ्या लागतील तेवढ्या पण आत्ताच करून घेतल्या. त्यानंतर अंड्याचं साल काढलं, थोडंसं तिखट मीठ लावून डबा भरून त्याला पाठवलं. त्यानंतर लगेचच मग दुसऱ्या वेळचा चहा झाला. मग भांडी, ओटा ती कामं करून घेतली. त्यानंतर थोडंसं बाहेर आली, थोडंसं केस वगैरे विंचरलं. कारण 2-4 दिवस सलग पाऊस एकसारखा होता, त्यामुळे सूर्य तर दिसतच नव्हता. आज थोडंसं सूर्यकिरण सकाळपासून आहे. सूर्य पण दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे म्हटलं 10 मिनिट थोडंसं बाहेर, असं पावसाचं वातावरण, पाऊस असल्यामुळे दिवसभर घरात कधी कंटाळा आलेला. त्यामुळे 10 मिनिट स्वतःसाठी दिलं. केस विंचरायचं निमित्त का असेना, पण बाहेर थोडा वेळ थांबली. त्यानंतर घरात आले, देवपूजा केली. त्यानंतर
तर माझं आवरायच्या अगोदर मी झाडू पण झाला होता, थोडंसं बेडशीट वगैरे लावायचं होतं. ब्लँकेट जे काय उठल्या-उठल्या लगेचच आपण बाहेर जातो त्यामुळं ते ब्लँकेट वगैरे घडी करून घेतली. थोडीशी अंथरुणं नीटनेटकी ठेवायची होती, ती कामं करून घेतली. कारण पोरांचं त्यांचं थोडंसं आवरतोपर्यंत माझ्याकडे वेळ होता. मग ते बसून मोबाईल स्क्रोल करण्यापेक्षा अशी किरकोळ कामं करून घ्यायची. मग देवपूजा करून घेतली. थोडंसं 10 मिनिट मी सकाळचं नामस्मरण करते. मग कुठलं पण तुमचं असेल त्या देवाचं नामस्मरण करायचं. म्हणजे दिवसभर का आपल्याला वेळ भेटत नाही, तर सकाळी थोडंसं ताजंतवानं वाटतं आणि मन शांत होतं. शक्यतो मी रोजच्या कामापेक्षा भात आमटी शेवटी करायला ठेवते. तर इथं मला वालची आमटी करायची होती, ती फोडणीला टाकली. त्यानंतर भात करून घेतला. असं होतं माझं आजचं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा.